घरगुती गॅस टाक्यामधून गाड्यामध्ये अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यावर कारवाई। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की माननीय श्री सोमनाथ घारगे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर शहरात घरगुती गॅस टाक्यामधून गाड्यामध्ये बेकायदेशीररित्या रिफिलिंग करणारे इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, दीपक मेढे, पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, बिरपा करमल, दीपक घाटकर, भीमराज खरसे, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, रोहित येमुल, अरुण मोरे यांचे 2 पथक तयार करून अहिल्यानगर शहरात घरगुती गॅस टाक्यामधून गाड्यामध्ये बेकायदेशीररित्या रिफिलिंग इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। वर नमूद पथकाने दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी अहिल्यानगर शहरामध्ये जाऊन माहिती काढून घरगुती गॅस टाक्यामधून गाड्यामध्ये बेकायदेशीररित्या रिफिलिंग ठिकाणाची माहिती काढून मिळालेल्या माहितीनुसार खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। अनुक्रमांक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर व कलम आरोपींचे नाव पत्ता जप्त मुद्देमाल 1 MIDC 926/2025 भारतीय न्याय संहिता कलम 287, 288 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3, 7 सह LPG पुरवठा आणि वितरण नियमन आदेश 2000 चे कलम 3, 2 B प्रमाणे हर्षद ज्ञानदेव भागवत वय 21 वर्षे राहणार गजानन कॉलनी नव नागापूर ता जी अहिल्यानगर 46,500 रुपये एकूण। त्यास 4 रिक्या गॅस टाक्या व 6 भरलेल्या गॅस टाक्या भरण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन, 1 इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, 1 स्पार्क कंपनीचा बॅटरी, 2 तोफखाना 1186/2025 भारतीय न्याय संहिता कलम 287, 288 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3, 7 सह LPG पुरवठा आणि वितरण नियमन आदेश 2000 चे कलम 3, 2 B प्रमाणे रजा अकेल शेख वय 20 वर्षे राहणार कोटला अहिल्यानगर ता जी अहिल्यानगर 19,600 रुपये एकूण। त्यास 2 रिक्या गॅस टाक्या भरण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन, 1 इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, एकूण 02/02 आरोपी 66,100 रुपये मुद्देमाल। सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। लोकन्याय न्यूज चॅनलसाठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी।